नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. खरं तर सवय लागली म्हणून सहर्ष म्हणायचं. का बरं असं का का सहर्ष स्वागत करावं? आज तर उलट खेद होतोय, दुःख होतोय आणि लाज वाटते की अशा महाराष्ट्रामध्ये आणि अशा भारत देशामध्ये आपण राहतोय की जिथं एक पेपर सुद्धा, एक परीक्षा सुद्धा पारदर्शक होऊ शकत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा. एक शिक्षकांची पात्रता शोधायला निघालेल्या सरकारला आणि परीक्षा परिषदेला सध्याच्या परिस्थितीनं त्यांनाच आरसा दाखवलाय की तुम्हीच पात्र आहात का हा प्रश्न विचारलाय. आणि खरोखर परीक्षा परिषदेनं चिंतन करावं, सरकारनं चिंतन करावं की ज्या महाराष्ट्रातल्या लाखो शिक्षकांची आपण पात्रता तपासायला निघालेलो आहोत, त्या परीक्षा परिषदेला सरकारला पात्रतेचा अधिकार आहे का? एक माझ्यासारख्या सामान्य शिक्षकानं जरी एखादी पेपर घ्यायचं ठरवलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये, काल आम्ही डेमो टेस्ट घेतला, परवा मागच्या रविवारी आम्ही डेमो टेस्ट घेतला, एक पेपर फुटून नाही द्यायचो. अवघ्या देशभरामध्ये माझ्यासारखा सामान्य माणूस सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका परीक्षेचं सहज नियोजन इतकं काय अवघड आहे का? पण तुम्हालाच करायचं नाहीये ते. परीक्षा परिषदेला आणि सरकारलाच प्रश्नपत्रिका फोडायची याच्यावरून दिसते. सरकार फॉर असल्याशिवाय, परीक्षा परिषद फॉर असल्याशिवाय कुणी बाहेरचा माणूस जाऊन हात घालून प्रश्नपत्रिका घेतो का? प्रश्नपत्रिका फुटली, पेपर फुटला, अशा रीतीची बातमी आली, ती खरी आहे. आता त्याचा तपास सुरू आहे. दोषींवर कारवाई बिरवाई काय आपल्या देशात काही होत नाही, तुम्हाला माहिती आहे. हे सगळं वाटावाटीचं, वाटाघाटीचं, टक्केवारीचं, पर्सेंटेजचं सगळं राजकारण चालतं. मात्र ज्यांनी या पेपरच्या तयारीसाठी लहान मुलं गावाकडं पाठवली होती, जनगणनेची कामं घाई सगळे आटपून घेतली होती, BLOचे कामं केले होते, एवढंच नाही तर सुट्टी टाकली होती, रजा टाकली होती अभ्यासासाठी, तयारीसाठी, आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता ती रजा वायाला जाणार, तुमचा अभ्यास वायाला जाणार, केलेली मेहनत वायाला जाणार, आणि याला जबाबदार कोण? हा प्रश्न तर आहेच. मात्र सत्तेपुढे शहाणपणा टिकत नाही म्हणतात ते आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सत्य आहे. मात्र पुढे काय होणार? काय झालं आता पेपर फुटल्यानंतर? तर लगेच परीक्षा परिषद एवढे लय जाहीर करायला गडबड, एवढ्याची गडबड एकदम. आणि मग इथं जाहीर केलं. आणि काय जाहीर केलंय बघा, मग काय सांगितलंय, आता काय सांगितलंय, काय सांगणारे परीक्षा परिषद वाचा. जाहीर प्रकटन. जाहीर करायला प्रकटन लाज वाटायला पाहिजे तुम्हाला जाहीर करायला. 27/6/2026 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा TT 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. नीट 2026च्या परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. फोडायच्या उपाययोजना केल्या असते, सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या होत्या का? कशाला फुटली असती मग? तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. त्यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान, काही प्रश्नपत्रिकाच दिली तुम्ही समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. बाहेरच्यांनी पकडलं, बाहेरच्यांनी तक्रार केली, पोलिसांनी पकडलं म्हणून हे सगळं, नाहीतर हे सगळं गोटमेट ठरलेलंच.
सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात येत आहे। कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शक, काय प्रश्नचिन्ह देतो हा मोठा, पूर्ण पारदर्शक त्यांनीच ठरवायची व्हावी ही परिषदेचा आग्रह असल्याने याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। शिक्षक पात्रता परीक्षा TET परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल। आणि मग आयुक्त साहेबांनी किती भारी सही केली बघा, काय म्हणजे लगेच निवेदन काढलं, किती प्रॉम्प्ट आहे परीक्षा परिषद। रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या महिलांचं, पुरुषांचं, त्यांचं कष्ट, हे सगळी महाराष्ट्र, ही सगळी सामान्य जनता हे बुद्धू आहे, मूर्ख आहे, यांना काहीच कळत नाही। तुम्ही फोडा, तुम्ही राजकारण करा, जनतेला काही किंमतच नाही, व्हॅल्यूच नाही। तुम्ही 500 रुपये वाटलेले इलेक्शनच्या वेळेस, बस 5 वर्ष लुटायचं लायसन तुम्हाला त्याच्यावर मिळालं। बाटलीच्या जीवावरती हाडकं खाऊ घातले किंवा 500 रुपये वाटले आणि त्याच्या जोरावर 5 वर्ष महाराष्ट्र किंवा देश लुटायची तुम्हाला परमिशन मिळाली। जर परीक्षा परिषदेचा पेपर फुटत असेल तर परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी, आयुक्तांनी राजीनामा का देऊ नये? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा, शिक्षण मंत्री जबाबदार नाहीत का याला? मुख्यमंत्री जबाबदार नाहीत का याला? तर अशी हानी सातत्यानं सर्वसामान्यांची होती आणि असं होऊ नये यासाठी सरकारनं काळजी घ्यायला पाहिजे, संबंधित प्रशासनानं काळजी घ्यायला पाहिजे। तुम्हाला माहिती नाही उद्या परीक्षा द्यायची तर कुठून कुठून कुठल्या सेंटरला जायचं, कशी सगळी धावपळ, कशी सगळी तजवीज करावी लागते, ही सामान्य गोष्ट नाही। तुम्हाला ऑफिसमध्ये बसल्या जागेवर निवेदन काढायला काय लागते, फार अवघड परिस्थिती आहे। शिक्षक बंधू आणि भगिनींनो, परीक्षा कधी होईल? आपण जर पुढच्या आठवड्यात रविवारी म्हटलं तर ते शक्य नाही आहे यांचं। त्याच्या पुढं 12 तारखेला MPSCची मुख्य परीक्षा आहे, म्हणजे 12 तारीख नाही, म्हणजे किमान 21 दिवसापेक्षा पुढं, किमान 21 दिवसानंतर, म्हणजे किमान महिना लागतो यांच्या तयारीला, नियोजनाला। आणि हे काय एवढे प्रॉम्प्ट आणि एवढे फास्ट आहे का? महिनाभर तर लावणारच, महिनाभराचा वेळ आपल्यासाठी आहे। चला, दुर्दैवानं परीक्षा झाली नाही, पेपर फुटला, काय पर्याय नाही, पण आता आपल्या हातात दुसरी बाजू आहे की महिन्याभरानं ही परीक्षा घेतील आणि त्यावेळेस मात्र आपण गाफील राहायला नको, म्हणून तयारी ठेवा, आपला अभ्यास चालू ठेवा। शेवटी आपल्याकडं दुसरा पर्याय नाही। तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं अगदी हतबल आहेत 150 कोटी लोक हतबल होऊन फक्त हा सगळा तमाशा पाहत आहेत आणि तमाशा करणारे लोक मात्र सारा तमाशा करत आहेत। असो, दुर्दैवानं पेपर फुटला हे खरं आहे, त्यानंतर परीक्षा पुढे ढकलली हे खरं आहे, उद्याचा रविवारचा पेपर पुढे ढकललेला आहे, तो उद्या होणार नाही हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे त्याप्रमाणे सर्वांनी नियोजन करावं। माझ्या शिक्षक बांधवांना, भगिनींना ही सर्व अपडेट देणं गरजेचं होतं, म्हणून ही अपडेटसाठी छोटासा व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांपर्यंत, भगिनीपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना विश्वास पटेल की उद्याचं नियोजन काय हे त्यांना करता येईल। धन्यवाद।